सरळ श्रद्धाच्या घरी जा आणि जाऊन सरळ वैदीचा हात हातात घे आणि म्हण, मला लग्न करायचंय, तुमची परवानगी असेल तर. आणि शेवटी असं म्हण, श्रद्धा तुम्हाला तुमच्या लेकीसारखी आहे ना, म्हणून तिचा हात मागायला आलोय आणि तो हात तुम्ही मला द्यालच. एवढं सगळं बोलावं लागेल त्या वहिनीशी? बोलावंच लागेल भावा, तुला वहिनीचा हात हातात धरावाच लागेल. प्रेमाचा प्रश्न आहे भाई, श्रद्धाचा प्रश्न आहे. आणि लक्षात ठेव, तू जर वहिनीचा हात हातात धरला नाहीस तर श्रद्धाचा हात मिळणार नाही. ठीक आहे ठीक आहे, मी ना जरा ना तालीम करतो हे सगळं बोलण्याची. काय ना आजपर्यंत कधी कुणाला मागणीच नाही घातली आपण. आता जरा व्यवस्थित प्रॅक्टिस करतो, मग जाऊन त्यांना बोलतो. हा नो, अरे तालीम कशाला करायला पाहिजे, वेळ फुकट जाईल ना भावा. तिथे गेल्यावर जे तुझ्या मनात येईल, तोंडात येईल ना, ते बडबडायचं. अच्छा, पण एक गोष्ट लक्षात ठेव भावा. काय काय? तू जर वहिनीला पटवलंस तर श्रद्धा तुला पटेल. अच्छा, नाहीतर तुझा पत्ता श्रद्धा पर्यंत पोचायच्या आधीच कटेल. नाही ना, असं नको. मी करतोच व्यवस्थित. चल हे वस्ताऱ्या, मी जाऊन येतो. येस, मी जाऊन आल्यानंतर तुला जिलेबीची पार्टी पक्की आहे माझ्याकडून. हा चल येतो. अरे भाऊ, अजून एक गोष्ट विसरलो मी. काय माहितीये का, जाताना ना टोपलीभर झेंडूची फुलं घेऊन जा. झेंडू? हो का? अरे श्रद्धाला आणि वहिनीला झेंडूची फुलं आवडतात. अरे काय भावा, झेंडूची फुलं म्हणजे प्रेमाचं प्रतीक. तुला माहित नाही ना? अरे काय माहितीये का, झेंडूची फुलं घेऊन गेलास ना तर वहिनी समजून जाईल तू कशाला आलायस ते. बरं बरं ठीक आहे. जा भावा जा. थँक्यू. यस, यशस्वी भोल. मी तुला ज्या कामासाठी पाठवतोय ते काम पूर्ण करूनच ये. हो, म्हणजे काय सांग, तिला लग्नाची मागणी घालूनच ये. खरं म्हणजे मला तुझ्या हळदीत आहे ना लय नाचायचंय भावा, लय नाचायचंय. हा म्हणून सांगते तुला, जा जा, जी ले अपनी जिंदगी नंदेश कुमार, जा. हो चल येतो. झेंडू, टोपली, फुलं, वहिनी. जा भाई जा. नंदेश कुमार, नंदू बचा ली अपनी जिंदगी. आता मी आला. मी पण माझ्या आयुष्यात आता लवकरात लवकर सेटल होणार आहे. माझा BSc झाला ना की मला MSc करायचंय, आणि तेही हा जॉब कंटिन्यू करून. आणि त्याच दरम्यान चांगला जॉब मिळतोय का, चांगलं पॅकेज मिळतोय का हे बघणार आहे. हा ते तू करशीलच, म्हणजे ते करायलाच पाहिजे, ते होईलच. पण लाईफ मध्ये सेटल व्हायला पाहिजे ना. मी पण त्याचबद्दल बोलतेय. अगं सेटल म्हणजे शिवा, तू नक्की काय बोलतोयस, मला काही कळत नाहीये. आता कसं सांगू तुला. हे नंदू आणि श्रद्धा आता लवकरच सेटल होणार आहेत. नंदू आणि श्रद्धा सेटल होणार आहेत? हा. कशात? तुला काहीच माहित नाही? कशाबद्दल? अगं त्या दोघांचं आहे ना. काय आहे? आता कसं सांगू तुला, म्हणजे खर तर ही त्यांची खूप खाजगी गोष्ट आहे. आपण दोघं काही परके नाही होत त्यांना म्हणा. शिवा, तू काय बडबडतोयस, नीट स्पष्ट काय ते सांग बघू. अगं नंदू आणि श्रद्धाचं प्रेम आहे ना एकमेकांवर. काय? नंदू आणि श्रद्धा? काही काय बोलतोस, इम्पॉसिबल आहे. अरे नाही, हे इम्पॉसिबल आहे तर पॉसिबल झालंय. अगं तो नंदू श्रद्धाच्या घरी गेलाय तिला लग्नासाठी मागणी घालायला आणि तिच्या फॅमिलीला भेटायला. अरे काहीतरी काय बोलतोस, त्या नंदूचा ना काहीतरी गैरसमज झालाय. श्रद्धा प्रेमात पडली आणि तिने माझ्यापासून लपवलंय, हे शक्य नाही, हे नाही होऊ शकत. अगं नाही, ते दोघं एकमेकांना खूप लाईक करतात. हे सगळं तुला कोणी सांगितलं? वस्ताऱ्याकडून, वस्ताऱ्याने सांगितलं. शिवा, हे बघ काहीतरी गडबड आहे. श्रद्धा कोणाच्या प्रेमात पडणं हे निव्वळ अशक्य आहे, आणि त्यात लग्नाचा विषय.
हे सगळं तर अजून अवघड आहे. मी काय म्हणते, आपण लवकरात लवकर श्रद्धाच्या घरी जाऊयात. तो नंदू श्रद्धाच्या घरी पोहोचायच्या आधी आपण तिथे पोहोचणं गरजेचं आहे. अरे, तिसरं महायुद्ध सुरू व्हायच्या आधी आपण तिथे पोहोचायला हवं. चल चल, आपण लवकरात लवकर निघायला हवं. बरं ठीक आहे. बसोडा चल चल लवकर. श्रद्धा, जरा तुझ्या दादाला फोन लावून बघ ग. काय मॅडम, आज साडी वगैरे नेसून कुठे निघालात? आज कुणीकडे दौरा? पळून लग्न बिग्न तर करायला जात नाहीस ना? वहिनी, तू तर वाटच बघत असतेस ना मी लग्न करून घराबाहेर जाण्याची. पण ही इच्छा ना तुझी अजिबात पूर्ण होणार नाही, कारण मी घर सोडून कुठेही जाणार नाहीये आणि लग्न तर मी अजिबातच करणार नाहीये. त्यामुळे मला घराबाहेर काढण्याचे तुझे जे विचार आहेत ना, त्या विचारांचा फेस पॅक बनव आणि लाव तुझ्या चेहऱ्याला. इतके ओढू नकोस. फार तोरच सांगते लग्न करणार नाही म्हणून. उद्या कोणी लग्नाची मागणी घालायला आला तेव्हा जाशील उड्या मारत लग्नाची तयारी करायला. हे असं ना फक्त तुला वाटतं, मला नाही. आणि मी लग्न करणार नाहीये म्हणजे नाहीये. आणि लग्नाची मागणी घालायची हिम्मत जरी कोणी केली ना, तर त्याचं थोबड लाल करीन आणि त्याच्या कमरेची हाडं मोडून ना पळवून लावेन त्याला. हो का? बघूया, कधीतरी कळेलच. कुणाचं थोबड लाल करतेस की स्वतःच्या थोबडीत मारून घेतेस. तुझा दादा आता नाईट करून येईल आणि आल्याला नाश्ता मागेल. जा, पोहे बनवून घे. वहिनी, तू 1 तास अंघोळ करत होतीस ना, तेव्हाच पोहे बनवलेत मी. आता ना तुला फक्त वाढायचं काम करायचंय. जमेल ना तुला? माझ्या लग्नाचा विचार करतेय, आली मोठी शाणी. मी काय घर सोडून जातच नसते, वाटच बघ तू. तू इथे इथे काय करतोयस? ते जरा 5 मिनिटं उशीर झाला, सॉरी. काय ना, दाढी करायला बसलो होतो म्हणून वेळ लागला. आणि ही फुलं पण घ्यायची होती. म्हटलं जरा महत्वाच्या विषयावर बोलायचंय, तर जरा तयारी करूनच जाऊया. हा कसं काय अचानक इथे? काय महत्वाचं बोलायचं याला? बसू का? हा हो, बस बस ना. काय का इतका पोहे कशाला केलायस? काय भंडारा घालायचंय? कांद्या पोह्याचा बेत दिसतोय आज. माहोल आहे तर श्रद्धाने फुल तयारी केलेली दिसते. तुम्हीच केलेत ना पोहे? खरं सांगा, हो ना? हो ना? हो. तू त्या शिवाचा मित्र ना रे? हो हो, मी शिवाशेचा मित्र नंदकुमार. कसा लाळ पागळतोय पोह्यांकडे बघून. याच्या समोर खात बसले तर माझ्याच पोटात दुखे. दुसरे चांटे दे त्याला. हा उलट प्रवास चालला असं नाही वाटत तुम्हाला? म्हणजे मला नाही काही कळलं. असू दे, प्रवास तर सुरू झाला. ही फुलं का घेऊन आल्यास एवढी? विकायला चाललायस का? अरे, श्रद्धाला आणि वहिनीला झेंडूची फुलं आवडतात. ना किती छान जोक करता हो तुम्ही. ना, आधी पोहे खाऊन घेतो, कारण पोहे खाल्ल्यावर पुढची बोलणी करतात ना, मग बोलू.
नंद्या आता खरी मजा येणार. तू माझ्या कपड्यात खाच खुदली टाकतोस काय? अरे आता तुझी अख्खी चामडी नाही सोलून निघाली ना तर नावच सांगणार नाही मी. वस्तरा द हेअर कटर. वा मस्त पोहे छान कमाल. चहा असतो ना कांदे पोहे संगत? चहा पण असतो म्हणजे अशा कार्यक्रमांना कांदे पोहे सोबत चहा पण असतो ना म्हणून म्हणलं. चहा. या मुलाचा काहीतरी वेगळाच कार्यक्रम दिसतोय. काय रे, कशासाठी आलायस इकडे आणि कसल्या कार्यक्रमाबद्दल बोलत होतास तू? तू जर वहिनीला पटवलंस तर श्रद्धा तुला पटेल. चहा एक द्याल का? मी तुमच्याकडे लग्नाची मागणी घालायला आलोय. लग्नासाठी हात मागायला आलोय. ए, हात सोड माझा, हात सोड. वहिनी आधी होकार द्या. मी खूप मनापासून बोलतोय. मला ना माझा नवीन संसार सुरू करायचा रे. नव्याने आयुष्याला सुरुवात करायची मला. तुम्ही होकार दिला तर. काय काय बोलतोयस? श्रद्धा मॅडम 2 मिनिटं थांबा. वहिनींना बोलू द्या. त्यांच्या परवानगीशिवाय मला पुढे जायचं नाहीये. वहिनी तुम्ही होकार द्या तरच मी हात सोडेन. हा. अरे मेल्या, माझं लग्न झालंय. लग्न झालेल्या बाईचा हात मागतोयस? माझ्या नवऱ्याला कळालं ना तर तुझ्या अंगावरून रिक्षा नेल तो. एक मिनिट, तुमचा ना काहीतरी गोंधळ होतोय. मला तुमच्या सोबत नाही, तुमच्या नंदेसोबत श्रद्धा सोबत संसार ताटायचा आहे. द्याल तुमच्या नंदेचा हात माझ्या हातात. मी तिला आयुष्यभर राणीसारखं ठेवेन. तिचं आणि माझं लग्न लावून द्याल. श्रद्धा तुम्हाला तुमच्या लेकी समान आहे आणि तुम्ही तिला आईसारखी आहात. मला माहित आहे. श्रद्धाच्याही मनात माझ्याबद्दल फिलिंग्स आहेत. फक्त तुमच्या परमिशनची गरज आहे. हो म्हणा तुम्ही. काय का? आता थोड्या वेळापूर्वी म्हणालीस मला लग्न करायचं नाही म्हणून, आणि आता हा हा काय प्रकार आहे? तू तू खपलास आज. तिकडे काय घडत असेल कोणाच ठाऊक. चल लवकर जाऊन बघूयात. डबरे माझ्या बघतोय. तुम्ही इथं? तुम्ही इथे काय करताय? नंद्या कुठे? आत आहे? आत आहे. नंद्या आत आहे. नंद्या आत आणि तू इथे काय करतो? चला. नाही नाही नको. मी त्याला सोडायला आलो होतो आणि दुकानात लय गर्दी आहे. केस का पलदाडी कर का? मी जातो. हा थांब. माझ्याशी लग्न करायचंय तुला? माझ्याशी लग्न करायचंय तुला? तर आज 2 पायावर जाऊच देत नाही मी. वहिनीचा हात सोड. हात सोड वहिनीचा. असं काय बोलताय तुम्ही? तुमच्याही मनात माझ्याबद्दल फिलिंग्स आहेत ना. हात सोड वहिनीचा. माझ्याशी लग्न कर. माझ्याशी. श्रद्धा
पोलिसांच्या हवाले करा. हा लग्न झालेल्या बाईचा हात पकडतो. तुझी हिम्मतच कशी झाली रे? मला हो वहिनी, सॉरी सॉरी सॉरी, माझ्या मनात नव्हतं तुमचा हात पकडायचं. मला या वस्तानी सांगितलं, त्यांनी जे सांगितलं तेच मी केलंय. हो माझं काय नव्हतं. इकडे उभा राहा. का केलं तू असं? का केलंस? मित्र आहे ना तो आपला, मग त्याच्याशी एवढा कपटी का वागलास? बोलतो का देव येथून? हो मीच बोललो होतो, वहिनीचा हात पकडून श्रद्धाचा हात माग म्हणून. आपल्याला लय राग आला होता याचा. कारण आपण श्रद्धाला प्रपोज करायला गेलो होतो तेव्हा याने आपल्या कपड्यामध्ये काचकुजलीची पावडर टाकली. आपला सगळा प्लॅन फुकट गेला ना, म्हणून बोललो आपण त्याला. एक मिनिट, म्हणजे त्या दिवशी तुम्ही पण मला प्रपोज करायला तयार होऊन आला होतात? हो. आता पुढे काय करायचं? अजून चेटकोबानी काहीच मार्ग का सुचवला नाहीये? प्रिन्स, मलाही काहीच कळत नाहीये. चिटकोबाने शिवाच्या घरात पुरलेली ती आदिशक्तीची मूर्ती बाहेर काढायला सांगितली खरी, पण ती कशी काढायची हेच सांगितलं नाही. त्या चेटकोबाला सांगा एकदाचा काहीतरी मार्ग काढा, जेणेकरून त्या आदिशक्तीचा नायनाट होईल. त्या आदिशक्तीला शिवाच्या घरातून काढायला मी काही करू शकतो. प्रिन्स, आपण या सगळ्या गदारोळात एक गोष्ट विसरतोय. काय? चिटकोबाने आपल्याला 4 बळी द्यायला सांगितले होते. आपण फॅक्टरी जाळली खरी, पण 4 बळी देताच आले नाही आपल्याला. आणि ह्याचमुळे आपल्याला आपल्या कामात अपयश येत नसेल. आणि तुला हे कशावरून वाटतंय? प्रिन्स, आपण जर 4 बळी दिले असते तर चिटकोबाची ताकद वाढली असती. पण ऐन वेळेस ते शिव आणि शक्ती तिथे आले आणि आपल्या हातात तोंडाशी आलेले 4 बळी गेले. आणि ह्याच कारणामुळे त्या आदिशक्ती समोर चिटकोबाची ताकद वाढण्याऐवजी कमी झाली. बरोबर बोलतेस तू, बरोबर आहे. नाहीतर चेटकोबा असा शांत बसणाऱ्यातला नाहीये. आता ते 4 बळी द्यायचे म्हणजे द्यायचेच. लावत ताकद. हो, आता शांत बसून चालणार नाही. 4 बळी द्यायचे, चिटकोबाची ताकद वाढवायची आणि त्या आदिशक्तीचा नायनाट करायचाच. लय मारलं रे, लय मारलं ब्रो. माझ्या पाठीचं कणा पार मोडायचाच बाकी राहिलाय. आले माझी कंबरच सुन्न झाली. वस्तारे थांब इथे बसून. नाही चालू होते आता. नाही बसवते रे, नाही बसवते. ते टेकू नको, ते असं लेवलला ठेव. दुखत रे, जाम लागले रे हाताला, पण इथे मारलं रे इथे. ऐक ए नंद्या, अरे उगाच पडलो पोरीच्या लपड्यात आपण. एका पोरीसाठी आपण इतक्या वर्षाची दोस्ती विसरलो. ए नंद्या, आय माय एक्स्ट्रा ऑर्डिनरी सॉरी बरं का. ठीक आहे रे भावा. अरे मी बी चुकलोच की रे. हा, अरे एवढे वर्ष आपण खेळ मेली भांडलो, लई भांडलो रे, पण एकमेकावर कधी हात उचलला नाही रे आपण. आणि या पोरीच्या पायी ह्या हाडांची खुळखुळ आणि भोग येत रे. बाकी काय नाही, भोग येत आपले. अरे मरता मरता वाचलो आज. करे रे. श्रद्धा, शांत हो. हे घे, पाणी घे. शांत हो जरा. आणि काय ग, तू तर त्यांना लाटणं घेऊन मारायला निघाली होती. मग काय करायला हवं होतं? माझ्या ना तळपायच्या मस्तकात गेली होती. त्याच्या सडेफटा नाशिका नाही ना, असंच वटणीवर आणायचं असतं.
यांना बोट दिलं ना तर हे हात पकडतात. पण मी तर बोट दिलंच नव्हतं, तरी त्या धुमकेतू मुलाने माझा हात पकडला. वहिनी तुझं काय आहे? खा ना गपचूप कांदे पोहे. एकीकडे बोलते मी लग्न करणार नाही आणि इकडून बाहेरून मुलं येतात आणि प्रपोज करतात हिला. काय म्हणालीस? काय नाही, पोहे तिकड झालेत ना. श्रद्धा, मला माहिती आहे तो दोघांचं चुकलं, पण मला वाटतं तू जरा जास्तच रिॲक्ट केलं. काय बोलतेस शक्ती तू? आणि तू बोलतेस हे अशा मुलांची बाजू घेतेस तू? अगं मी बाजू घेत नाही. एक मिनिट. उद्या जर शिवा तुझ्या घरी आला आणि त्याने तुला लग्नासाठी मागणी घातली तर काय करशील? एक्सेप्ट करशील त्याचा प्रपोजल? म्हणजे मी फक्त उदाहरण म्हणून विचारतीये. शिवाच्या मनात तसं नसेलच म्हणा, कारण तो स्त्रियांचा सन्मान करतो, तो असं वागणारच नाही. हो ना रे शिवा? शिवा तर काहीच बोलत नाही. शक्ती, आता तूच सांग, शिवा असं वागेल का? मी काय बोलू आता याच्यावर? अगं तेच बोल ना की शिवा खूप चांगला मुलगा आहे, तो असं काहीच करणार नाही म्हणून. का? म्हणजे का नाही करू शकत? करू शकतो मी पण प्रपोज. म्हणजे आमच्यासारख्या मुलांनी काय लग्न नसतं करायचं? म्हणजे चांगल्या मुलांनी काय लग्न नसतं करायचं का? आम्हाला भावना नसतात का? म्हणजे आम्हाला पण होऊ शकतं प्रेम. आम्ही पण पडू शकतो ना प्रेमात. ही कुठल्या विषयावर चर्चा करतो आपण? चल चल निघूयात आपण, मला खूप उशीर झालाय. एकटीच चाललीस? शिवाला सोबत घेऊन जा ना. घाबरलीस की काय? घाबरू नकोस. शिवा काय तुला प्रपोज करायला नाही. हा कसला प्रपोज करतोय? त्याचा स्वभावच नाहीये तसा. हा एकदम साधा भोळा आहे. हो चल, माझ्यासोबतच आलेस ना, मग एकत्रच जाऊ. एकत्र आलोय ना आपण, मग एकत्रच जाऊ ऑफिसला.